नमस्कार. गोरखपूर उत्तर प्रदेश आणि पाटलीपुत्र बिहार या दोन लोकसभा क्षेत्राचा आज आपण आढावा घेत आहे. सुरुवातीला गोरखपूर उत्तर प्रदेश लोकसभा मतदारसंघ. भाजपचा आणि त्यातल्या त्यात योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघात यंदा छोटा व मोठा पडदा गाजवलेले दोन कलाकार आमनेसामने आले आहेत. समाजवादी पक्षाकडून अभिनेत्री काजल निषाद यांना तर भाजपने पुन्हा एकदा अभिनेते रवी किशन यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. बसपाकडून जावेद सिमनानी यांना लढतीसाठी उतरवण्यात आले आहे. योगी हे सलग 5 वेळा गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहे. 1989 पासून या ठिकाणी भाजपचा दबदबा राहिलेला आहे. 2017 योगींनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र सांभाळल्यानंतर 2018ला झालेल्या पोटनिवडणुकीत सपाने ही जागा जिंकली होती. परंतु 2019 पुन्हा कमळ फुलले आहे. या निवडणुकीतील काही मुद्दे बघितले तर गेल्या लोकसभा निवडणुकीत रवी किशन यांनी तब्बल 3 लाख मतांनी विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. या मतदारसंघावर योगी आदित्यनाथ यांचा चांगला प्रभाव असल्याने यांचा लाभ रवी किशन यांना पुन्हा होऊ शकतो. तसेच काजल निषाद यांचीही नाळ गोरखपूरशी जोडलेली आहे. 2019 काय घडले होते ते पहा. रवी किशन भाजप हे विजयी झाले होते 7,17,122 मतं घेऊन. तर राम भुवाल निषाद सपा हे पराभूत झाले होते 4,15,458 मते त्यांना मिळाली होती. आता पाहू पाटलीपुत्र बिहार लोकसभा मतदारसंघ. पाटलीपुत्र मतदारसंघातून सलग 2 वेळा पराभव पत्करल्यानंतरही लालूची कन्या मिसा भारती भाजपचे विद्यमान खासदार रामकृपाल यादव यांच्या विरोधात रिंगणात आहे. रामकृपाल यादव हे लालू यादवचेच सहकारी होते. 2014ला त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते भाजपमध्ये गेले व मिसा भारती यांना पराभूत करून आता सलग हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. पराभवानंतर मिसा भारती ह्या मतदारसंघात कार्यरत राहिल्याने यावेळी त्यांना विजयाची आशा आहे. स्थानिक मुद्द्यावर आलेले अपयश व भाजपला टार्गेट करण्यावर त्यांचा भर दिसत आहे. सर्वाधिक यादव मतदार असलेल्या पाटलीपुत्रमध्ये हा समाज पुन्हा पाठीशी राहील असा विश्वास भाजपला आहे. या दोन दिग्गजामुळे येथील लढाई हाय प्रोफाईल झालेली आहे. या निवडणुकीतील काही कळीचे मुद्दे जसे मतदारसंघात केलेली विकास कामे व मोदीचे नेतृत्व नितीश फॅक्टरवर रामकृपाल यादव यांचा भरवसा आहे. वडील व भावाची पुण्याई आणि मुस्लिम यादव या समीकरणात लहान समाजाचे भर यावर मिसा यांना विजयाची आशा वाटत आहे. या मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघ महागठबंधनामधील पक्षांच्या ताब्यात आहे. त्यावेळी राजदला चमत्काराची आशा आहे. काँग्रेसची मदत झाल्यास निश्चितच इथे मिसा भारतींना फायदा होऊ शकते. 2019 काय घडलं बघा की 2019 रामकृपाल यादव भाजप हे विजयी झाले होते 5,90,575 मतं घेऊन. तर मिसा भारती यांना राजद यांना 4,70,236 मते मिळाली होती.